नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव आचल शिवाजी पवार आहे. मी वर्ग 7मध्ये शिकत आहे. माझ्या शाळेचं नाव जिल्हा परिषद माध्यमिक प्रशाला पानगणेगाव आहे. आमच्या शाळेमध्ये एक खूप छान ग्रंथालय आहे. मी त्या ग्रंथालयामधून हे एक पुस्तक घेतले आहे. त्या ग्रंथालयामध्ये खूप पुस्तके आहेत. म्हणजेच की गोष्टींची आणि बोध गोष्टींची आणि आपल्या भारत देशासाठी ज्यांनी आपल्या प्राणांची आहुती दिली अशा वीरांची सुद्धा त्या ग्रंथालयामध्ये खूप पुस्तके आहेत. आणि त्या ग्रंथालयामध्ये 5वी ते 10वीचे सर्व विद्यार्थी त्या ग्रंथालयामधून पुस्तके घेतात, वाचतात व त्या पुस्तकांवर व्हिडिओ काढतात. आणि मी सुद्धा त्या ग्रंथालयामधून हे पुस्तक घेतले आहे. या पुस्तकाचे नाव पण खूप छान आहे आणि या पुस्तकामध्ये खूप छान छान गोष्टी दिलेल्या आहेत. म्हणजेच की विचार कसा करावा, कसे नियम पाळावे आणि कशी क्षमा मागावी, म्हणजेच की क्षमेची जादू, असे या पुस्तकामध्ये खूप गोष्टी दिलेल्या आहेत. तर मी तुम्हाला त्यापैकी मला आवडलेल्या काही गोष्टी सांगणार आहे. सर्वप्रथम या पुस्तकामध्ये आपण विचार करतो की आपण देवाला म्हणतो, अरे देवा माझ्याकडे धन असू दे, सर्व असू दे, सर्व काही असू दे असे आपण देवाला म्हणतो. पण देवाला आणि निसर्गाला देवाला म्हणणंच म्हणजे निसर्गाला म्हणणे आपण असे म्हणतो. पण आपण त्याऐवजी निसर्गाला जर असे म्हणलो, देवा जे कोणी आमच्या या घराजवळ किंवा माझ्यासारखे कोणीही गरीब असेल त्यांना सुद्धा काही पैसे मिळू दे आणि त्यांच्यासुद्धा पोटाची भाग भागू द्या, असे जर आपण निसर्गाला म्हणलो तर निसर्ग आपल्याला नक्कीच जे पाहिजे ते देतो. नाहीतर आपण निसर्गाला असे म्हणतो, देवा माझा ॲक्सिडेंट न होऊ दे, माझी कुणासोबत भांडणं न होऊ दे, माझ्याकडे खूप पैसा असू दे, असे आपण देवाला म्हणतो. पण आपण तसे न म्हणता असे म्हणायला पाहिजे की कुणाचाही ॲक्सिडेंट नको व्हायला, कुणालाही कुठे लागायला नको, सर्वांजवळ पैसे असायला पाहिजे आणि सर्वांना सकाळ आणि संध्याकाळचं अन्न भेटायला पाहिजे. आपण निसर्गाला म्हणायला पाहिजे. आणि हे सर्वच या पुस्तकामध्ये दिलेलं आहे. आणि नियम समजा आपल्या शाळेचे नियम, तर आपण आपल्या शाळेचे नियम पूर्णपणे पाळलो तर आपण तसेच सर्वीकडचे नियम पूर्णपणे पाळले पाहिजे. पाळले पाहिजे. आपण जर एखाद्या पार्क किंवा एखाद्या देवाच्या मंदिरात गेलो, तिथे लिहिलेलं असते इथे कचरा टाकू नका, तरीही आपण तिथे कचरा टाकतो. आणि शाळेत आपले सर किंवा टीचर सांगतात इथे कचरा टाकायचा नाही, तर आपण तिथे कचरा टाकत नाही, असे आपण करतो. तर चला मी तुम्हाला या पुस्तकामधली एक सुंदर अशी गोष्ट सांगते. त्या गोष्टीचं नाव आहे कचरा आणि कचोरी. तर चला विद्यार्थी मित्रांनो, आपण आता त्या गोष्टीला सुरुवात करू. एक साधू महाराज होते. ते साधू महाराज खूप प्रसिद्ध आणि प्रचंड शक्ती होती. ते दररोज एका रस्त्याने जात होते. ते कधीही रस्ता बदलत नव्हते. त्यांना जर कितीही अडचणीतून पार करायला लागले तरीही ते त्याच रस्त्यावरून जात होते. कारण की त्यांना वाटत होते की हा रस्ता माझ्यासाठी खूप चांगला आहे. मी या रस्त्याने जातो तर माझं सर्व काम सफल होते. पण एके दिवशी तिथल्या लोकांनी त्या रस्त्यावर काट्याचे झाड आणून टाकले. पण ते साधू म्हणाला, आता तर मी याच रस्त्याने जाणार, कारण की मी जेव्हापासून इथे आलो तेव्हापासून मी याच रस्त्याने जात आहे. तो त्या काट्यावरून जात होता, पण त्याच रस्त्याने जात होता. तो असेच दिवसेंदिवस करत होता. एके दिवशी त्या लोकांनी त्याला विचारले, साधू महाराज तुम्ही याच्यावरून का जाता? तर तो महाराज म्हणाला, मी याच रस्त्याने जाणार. आणि साधू महाराजांनी त्याला प्रश्न विचारला, अरे बाळांनो, तुम्ही या रस्त्यावर काटे काऊन टाकले? तर ते म्हणाले, इथे जवळपास एक विहीर आहे आणि आमची सर्व मुले त्या विहिरीजवळ खेळतात, म्हणून आम्ही इथे काटे टाकले आहे. पण साधू महाराज, इथूनच एक वेगळा रस्ता आहे, तिथून तुम्ही जा. मग तो साधू महाराज लगेचच दुसऱ्या दिवशीपासून त्या दुसऱ्या रस्त्याने जाऊ लागला. पण तिथली एक क्रोधिष्ठ स्त्री त्याच्यावर दररोज कचरा टाकत होती.
दररोज. पण ते साधू महाराज काहीच म्हणत नव्हता. दिवसेंदिवस असेच चालू होते. पण काही दिवसांनी ती स्त्री तिच्या घराबाहेर सुद्धा आली नाही. साधू महाराजाला विचार पडला, ती आजार तर पडली नसेल ना किंवा तिला काही झालं तर नसेल ना, असा साधूबाबाच्या मनात विचार पडला. ते 2-3 दिवस गेले आणि ते त्यांच्या घरात गेले. त्यांना खूप भीती वाटत होती, पण ते गेले आणि तिथे ती स्त्री तर खरोखरच आजारी पडली. मग त्यांनी लगेच डॉक्टरांना फोन लावला आणि स्त्री डॉक्टरांनी त्यांचा इलाज केला. त्या 2 ते 3 घंट्यात लगेचच बऱ्या झाल्या. कारण की ते डॉक्टर त्यांच्या गावातील सर्वात प्रसिद्ध डॉक्टर होते. आणि लगेचच दुसऱ्या दिवशी ती स्त्री साधू महाराजांचे स्वागत करण्यासाठी आपले हात जोडून हातात तांब्या घेऊन उभी राहिली होती. आणि तिने साधू महाराजांचे पाय चांगल्या प्रकारे धुतले आणि म्हणाली, साधू महाराज, मला क्षमा करा. साधू महाराज म्हणाले, मी तुला तर त्या पहिल्या दिवशी क्षमा केली होती की तू तेव्हा माझ्या अंगावर ते कचरा टाकला होता. तर ती म्हणाली, धन्यवाद साधू महाराज, तुम्ही मला क्षमा केले. आणि मग परतच थोड्या दिवसांनी ती स्त्री लगेचच त्या साधू महाराजांसाठी दररोज एक कचोरी बनवून आणू लागली. आणि तिला या गोष्टीतून क्षमासुद्धा मिळाली आणि आपल्याला या गोष्टीतून बोधसुद्धा मिळाला. आणि मग तर साधू महाराज त्या स्त्रीच्या हातचे दररोज एक कचोरी खात होता. धन्यवाद.